परंडा तालुक्यातील पांढरेवाडी गावचे सुपुत्र विनोद पवार हे धाराशिव येथे सप्टेंबर 2010ला जॉईन झाले आणि नाशिकमध्ये ट्रेनिंग झाल्यानंतर जम्मू काश्मीर, अरुणाचल, पंजाब, श्रीनगर, राजस्थान, अमृतसर येथे देशसेवा करत असताना दिनांक 15 मे 2025 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं। दिनांक 17 मे 2025 रोजी त्यांच्या मूळ गावी पांढरेवाडी या ठिकाणी त्यांचं पार्थिव आणण्यात आलं व अंत्यदर्शनासाठी सजवलेल्या वाहनातून मिरवणूक काढून पार्थिव विनोद पवार यांच्या शेतामध्ये आणून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा सैनिक बोर्डाच्या कर्नल पांढरे आणि भूमी परंडा वाशी तालुक्यातील आजी-माजी सैनिक यांच्या हस्ते पुष्पवृष्टी आणि पुष्पचक्र अर्पण करून शहीद विनोद पवार अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, विनोद पवार अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या। मानवंदना देऊन पोलिसांच्या ताफ्याकडून हवेत फायर करून सलामी देण्यात आली। यावेळी परंडा तालुक्याचे तहसीलदार निलेश काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ आंबी, पोलीस स्टेशनचे गोरक्ष खरड, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनाजी सावंत, नवनाथ जगताप, परंडा तालुक्यातील कार्यकर्ते, मान्यवर, पांढरेवाडी गावचे सरपंच व ग्रामस्थ, लहान थोर मित्रमंडळी उपस्थित होते। देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत। आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर जो काही आघात झालाय त्यामध्ये तहसील प्रशासन किंवा सर्व प्रशासन सहभागी आहे। आज हा आपल्यासाठी खूप दुःखद दिवस आहे। त्यांची 2010 साली ते सैनिक श्रद्धांजली अर्पण करावी। पवार साहेबांना बोगील कुटुंबाच्या वतीनं व भूम तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि यांना दुःखातून सावरण्याची परमेश्वर बुद्धी देव एवढीच प्रार्थना करतो। थांबतो। शहीद वीर जवान विनोद नवनाथ पवार हे देश सेवेचं कर्तव्य बजावत असताना अत्यंत दुःखद अशी घटना घडून ते शहीद झालेले आहेत। मी आज या दुःखद प्रसंगी अतिशय दुःखद प्रसंगी या भारत मातेचं सुपुत्र पांढरेवाडी गावचं एक भूषण शान वीर जवान विनोद नवनाथ पवार यांना अखेरची वानवा देण्यासाठी या ठिकाणी जमले सर्व प्रशासकीय अधिकारी, माजी सैनिक, या पांढरेवाडी गावातील सर्व शोकाकुल मंडळी, पंचक्रोशीतून जमले सर्वजण। आजचा हा क्षण नुसता पांढरेवाडी गावाकरताच नाही तर तुम्हासाठी सर्वांसाठी अतिशय दुःखाचा क्षण आहे, परंतु अभिमानाची ही गोष्ट आहे। आज विनोद पवार आपल्यातून जरी गेले असले ते मला वाटतं या भारत मातेच्या कुशीत विनोद नवनाथ पवार पांढरेवाडी हे जे नाव कोरलेलं आहे हे नक्कीच अजरामर आहे। या ठिकाणी अतिशय दुःखद घटना आहे। आपण टीव्हीवर बघत होतो, बघता बघता युद्धजन्य परिस्थिती असताना मला वाटतं परवा रात्रीच्या वेळेस टीव्हीवरती सुद्धा ही घटना दाखवण्यात आली, परंतु पांढरेवाडी किंवा धाराशिव जिल्हा, परंडा तालुका असं नामोल्लेख नव्हता आणि ही शोकाची झळ आपल्यापर्यंत पोहोचली। विनोद नवनाथ पवार यांचं दुःखद निधन झालं, तरीही त्यांना आपणा सर्वांच्या वतीनं, जमलेल्या सर्व ग्रामस्थांच्या, अधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी भूम परंडा वाशी मतदारसंघाचे सन्माननीय आमदार, या राज्याचे माजी मंत्री, शान या भारत मातेच्या कीर्तिमुकुटातील एक हिरा विनोदजी पवार साहेब 15 तारखेला देश सेवा बजावत असताना शहीद झाले। त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व पवार कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची आई तुळजाभवानी आणि भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो। या पवार कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ देवो। आज खरोखर या पांढरेवाडी गावची शान आपल्या या धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र भारत मातेचे रक्षण करत असताना शहीद झाले, परंतु या देशसेवा करत असताना शेतकरी
आणि मेजर म्हणजे मिलिटरीमॅन, खरोखर या भारत मात्यावर या दोनच माणसांचा उपकार आहेत की ऊन वारा पाऊस इचुकाटा न बघता माझा शेतकरी या आपल्याला 2 घास सुखाचं देतो. आणि तसेच या देशाचे मेजर आपल्याला -10 टेम्परेचर असताना किंवा आज आपण बघितलं ऑपरेशन सिंदूर एवढी युद्धजन्य परिस्थिती असताना छातीचा कोट करून या आपल्या बॉर्डरवर लढत राहतात. अशा दोन्ही शेतकरी बांधव आणि मेजरला माझा मानाचा मुजरा. मी या प्रसंगी एवढंच सांगतो की या पवार कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. अजितदादा गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी विनोदजी पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ठीक आहे. या ठिकाणी वीर जवान शहीद वीर जवान आपले हवालदार विनोद नवनाथ पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित. खरं तर सगळ्या ज्यांनी श्रद्धांजली वाहिली त्यांनी प्रत्येकाने सांगितलं, पण आज युद्धजन्य परिस्थिती असताना ऑपरेशन सिंदूर हे कशा पद्धतीनं सुरू आहे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामध्येच आपल्यातला आपला एक बांधव, आपला एक या भारतमातेचा वीर जवान, त्याच्यामध्ये त्याचं दुःखद निधन झालं. आणि खऱ्या अर्थानं जेवढं याच्या निधनानं, या जवानाच्या निधनानं त्याच्या परिवारावरती जेवढी शोककळा पसरली तेवढीच आपल्या या सर्व या आपल्या जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे. कारण ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले जवान किती महत्त्वाचे आहेत. तशात आपण आपला हा वीर जवान तिथं आपण हरवलेला आहे. मी धनंजय सावंत, या विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत, आमच्या सावंत परिवाराच्या वतीनं या विनोद पवार यांना मी भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद, आज 24 तास, माढा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.